फिफा विश्वचषक 2026चा अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री होणार आहे. कोल्हापूर शहराला आजच्या सामन्याची उत्सुकता लागली असून कुणी अर्जेंटिना तर कुणी स्पेन जिंकणार असा दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून फिफा विश्वचषक स्पर्धेचा धडाका सुरू आहे. आज या स्पर्धेतला अंतिम सामना आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अर्जेंटिना आणि स्पेन अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. आता बाजी कोण मारणार याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलंय. कोल्हापुरात फुटबॉल प्रचंड लोकप्रिय आहे. इथं पेठापेठांमध्ये आणि गल्लीबोळात फुटबॉल खेळला जातो. फुटबॉल विश्वचषक स्पर्धा म्हणजे कोल्हापूरकरांसाठी मोठी पर्वणीच. कोल्हापुरात सध्या सर्वत्र फुटबॉलमय वातावरण बनलंय. फिफा विश्वचषक स्पर्धेतील आजचा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार आज रात्री 12:30 वाजता सुरू होणार आहे. न्यूयॉर्कमध्ये लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना आणि युवा खेळाडू लामिन यमालचा स्पेन या दोन बलाढ्य संघांमध्ये अंतिम सामना होणार आहे. या दोन्ही संघांच्या समर्थकात मोठी चुरस पाहायला मिळतीये. अगदी लहानगे सुद्धा याला अपवाद नाहीत. मेस्सीच्या निस्सीम चाहत्यांनी अर्जेंटिनाचा संघच जिंकणार असा विश्वास व्यक्त केलाय. 2025-26ला एक नॅशनल झालेला आहे आणि 2 डिस्ट्रिक्ट कोल्हापूर टीमकडून झालेला आहेत. मी आत्ता म्हणजे वर्ल्ड कपच्या सगळ्या मॅचेस बघत आलेला आहे. त्यात माझी फेवरेट टीम अर्जेंटिना आहे. त्यातला माझा फेवरेट प्लेअर लिओनेल मेस्सी आहे. तो राईट विंगला खेळतो. तो गोल्डन बूटच्या रेसमध्ये आहे आणि तो आज 2 गोल मारून 1 असिस्ट करून गोल्डन बूट घेणार आणि वर्ल्ड कप जिंकणार अर्जेंटिना. माझा फेवरेट प्लेअर लिओनेल मेस्सी. माझी फेवरेट टीम अर्जेंटिना ही वर्ल्ड कप जिंकणार. माझा मेस्सी प्लेअर आहे आणि तो चांगला पण खेळते आणि मस्त पण खेळते आणि तो पण जिंकणारच. वर्ल्ड कप घेऊन जिंकणारच तो. मेस्सी 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 मेस्सी. बालगोपाल तालीम मंडळाचे माजी फुटबॉल खेळाडू निलेश भोईर यांनी स्पेन जिंकणार असा अंदाज व्यक्त केलाय. कारण स्पेनची डिफेन्स पण चांगली आहे. गोलकीपर तर 1 नंबरच आहे त्यांचा. आणि मेन म्हणजे त्यांचं प्रॅक्टिस म्हणजे कॉम्बिनेशन जे आहे बॉलचं पासिंगवर हे 1 नंबरच आहे. अर्जेंटिना चांगलीच आहे, प्रश्न नाही आहे, पण थोडं त्यांना ती स्पेन टीम आहे ही जड जाणार, 100% जड, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामध्ये दोन्ही टीमा ह्या तुल्यबळ आहेत. म्हणजे असं काय नाही की एकाच वन साईड मॅच होईल असं काय नाही. फक्त एन्जॉय करायचा रात्रीची मॅच. कोण जिंकणार हे शेवटी खेळावर आहे. त्यामुळे दोन्ही टीमा चांगल्या आहेत आणि मॅच चांगली होणार आज. ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू आप्पासाहेब साळोखे आणि सुरेश कदम यांनी दोन्ही संघ उत्कृष्ट असल्यानं कोण जिंकणार हे सांगणं कठीण असल्याचं म्हटलंय. आणि आज जो फायनल जो होणार आहे सामना जो आहे, आजच्या सामन्यामध्ये जरी दोन्ही संघापैकी कोणत्या जरी संघानं जरी आज चषक जिंकला तर दोन्ही संघ हे उत्कृष्ट आहेत. त्यामुळे जरी अर्जेंटिना म्हणा किंवा स्पेन म्हणा, असं कोणी माझं तुझं म्हणा, आज अखेर आम्ही अर्जेंटिना म्हणत होतो, तर स्पेननं आज अखेर कधीही लॉस झालेलं नाही. त्यामुळं त्या स्पेन संघाला पण दाद दिली पाहिजे. तेव्हा आजच्या दोन्ही संघांना आमच्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा. हा सामना एकदम अगदी अटीतटीचा होईल. शेवटच्या सेकंदापर्यंत काय होईल हे सांगता येणार नाही. दोघांचंही पार्ट सेम आहे, पण त्यात एक वैशिष्ट्य म्हणजे स्पेन लॉसही झालेली नाही काय, आणि यामध्ये दोघांनाही समान संधी आहे असं माझं मत आहे. आजचा अंतिम सामना पाहण्यासाठी कोल्हापूरचे फुटबॉल प्रेमी सज्ज झाले असून शहरात अनेक ठिकाणी मोठ्या स्क्रीनही लावण्यात आलेत. दोन्ही संघ तुल्यबळ असल्यानं नेमकं कोण जिंकणार हे आता थोड्याच वेळानं सुरू होणाऱ्या सामन्यानंतरच कळणार आहे.